कृष्णात पाटील माझे सहकारी आपल्याबरोबर आहे। कृष्णात, रायगडकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे। एकतर अजित पवार यांचं झालेलं अकाली निधन आणि त्यानंतर रायगडमध्ये होत असलेली ही निवडणूक, सुनील तटकरे यांची प्रतिष्ठा या माध्यमातून पणाला लागलेली आहे, गोगावलेंची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। रायगडच्या निवडणुकीमध्ये यावेळी काय विशेष असेल आणि थोड्याच वेळात म्हणजे एका तासामध्ये निकाल यायला सुरुवात होईल, काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय? अनुपमा, नक्कीच रायगडकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं राहणार आहे की मागच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जास्त जागा जिंकणारे शेतकरी कामगार पक्ष यावेळी कुठंतरी पाहायला मिळतोय, कारण त्यांचं अस्तित्व संपण्याच्या दृष्टीनं ही निवडणूक पाहायला मिळते। कारण ज्या 27 जागा मागच्या वेळी त्यांनी जिंकल्या होत्या त्यापेक्षाही कमी जागा यावेळी लढवत असलेल्या पाहायला मिळते। त्यामुळं शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व संपत असताना पाहायला मिळत असतानाच दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांचा अस्तित्व मात्र देखील पणाला लागलेलं पाहायला मिळते। खास करून तटकरे विरुद्ध गोगावले अशा प्रकारची एक लढत जी आहे ती या रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजपचं देखील अस्तित्व या ठिकाणी पाहायला मिळते। खासदार धैर्यशील पाटील आहेत, त्याचबरोबर रवींद्र पाटील आहेत आणि याचबरोबर प्रत्येक नेते मंडळींनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना या मैदानात उतरवलं पाहायला मिळते। भरत गोगावले यांचा पुत्र विकास गोगावले असेल, त्याचबरोबर आमदार महेंद्र दळवी यांची सून आहे, पत्नी देखील आहे, त्याचबरोबर इतर काही नेते मंडळी आहेत ज्यांनी आपल्या घरातील व्यक्तींना जिल्हा परिषद निवडणुकांसाठी या मैदानात उतरवलेलं आहे। एकूण 59 जागा या जिल्हा परिषदेच्या आहेत आणि या जागांसाठी मतदान झाल्यानंतर आता थोड्याच वेळात मतमोजणी सुरुवात होते। या 59 पैकी 30 हा मॅजिक फिगर कोण गाठतं हे सर्वाधिक जास्त महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 15 पंचायत समित्या या रायगडमध्ये आहेत, त्यावर कुणाचं वर्चस्व प्रस्थापित होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची खास करून प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, कारण ते आपल्या होम ग्राउंडवर कितपत जागा आपल्या ठेवतात आणि राष्ट्रवादीची सत्ता या जिल्हा परिषदेत येते की नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। परंतु जे आघाड्या पाहायला मिळाल्या तर दक्षिण रायगडमध्ये भाजप आणि शिवसेनेची आघाडी पाहायला मिळते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची उत्तर आघाडी असलेली पाहायला मिळते। नक्कीच या संदर्भातल्या जी कोणाची सत्ता येईल त्यांना दुसऱ्या पक्षाची मदत ही घ्यावीच लागणार आहे, कारण 30चा मॅजिक फिगर एकटा कुठलाही पक्ष गाठू शकणार नसल्याचं आता स्पष्ट होईलच। त्यामुळं एकमेकांची साथ घेतल्याशिवाय रायगड जिल्हा परिषदेवर कुणाचीही सत्ता येणार नाही असं दिसतंय। ठीक, कृष्णात, जरूर लक्ष ठेवून राहा। खरंच अत्यंत रंजक अशा या निवडणुका होणार आहेत। कोणाचाही एकट्याचं अस्तित्व या ठिकाणी खरं तर राहणार नाहीये, मदत ही लागणार आहे। त्यामुळे रायगडमध्ये कोणाची सत्ता येते हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे।